नमस्कार. या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो अगदी थेट तुमच्या आमच्या खिश्याशी जोडलेला आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर तो मीटरचा वाढता आकडा पाहून नक्कीच धडधड वाढते नाही का? साहजिकच आहे. पण या वाढत्या दरांमागे फक्त स्थानिक कारणं नाहीच बरं का. यामागे जागतिक अर्थकारण आणि भूराजकीय संघर्षाची एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची साखळी आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या भाषेत आणि काही महत्त्वाच्या पुराव्यांसह या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. आता निवडणुका नुकत्याच संपल्यात आणि सगळीकडे एकच चर्चा आहे. काय हो, निवडणुका संपल्या आणि लगेच इंधनाचे भाव वाढले. 5 राज्यांच्या निवडणुकांपर्यंत दर अगदी स्थिर होते आणि निकाल लागताच अचानक दरवाढ. आता सामान्य नागरिक म्हणून असा विचार येणं अगदी साहजिक आहे. रागही येतो. पण एक आर्थिक विश्लेषक म्हणून जेव्हा आपण या संपूर्ण चित्राकडे पाहतो ना, तेव्हा फक्त वरवरच्या गोष्टी पाहून चालत नाही. यामागे खरंच काही राजकीय खेळी आहे की जगात असं काहीतरी घडतंय ज्याचे थेट धक्के आपल्या इथल्या पेट्रोल पंपावर बसतायत. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी आपण वास्तवाची दुसरी बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, तर मग ह्याच्या अगदी मुळाशी जाऊया आणि आपल्या रोजच्या बजेटवर याचा काय परिणाम होतोय ते पाहूया. आता हेच पहा ना, अलीकडेच आपण पाहिलं की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे साधारण 3 रुपयांची वाढ झाली. पण मित्रांनो, गाडी इथेच थांबत नाही. इंधनाचे दर वाढले की साहजिकच वाहतूक खर्च वाढतो. आणि म्हणूनच आपण पाहतोय की CNG आणि अगदी रोजच्या लागणाऱ्या दुधाच्या दरातही वाढ झालीय. या सगळ्याचा थेट फटका कोणाला बसतो? तर आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटला. ही दरवाढ म्हणजे फक्त बातम्यांमधली आकडेवारी नाही, तर ती थेट आपल्या खिशाला बसणारी कात्री आहे. पण हे सगळं अचानक का घडतंय? आता इथे खूप रंजक विरोधाभास आहे, तो समजून घेऊया. एका बाजूला आहे लोकांचा समज. म्हणजे काय? तर निवडणुका संपेपर्यंत दर वाढवायचे नाहीत आणि नंतर तो सगळा भार जनतेवर टाकायचा. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, हे मलाही मान्य आहे. पण जेव्हा आपण अर्थशास्त्राच्या चष्म्यातून याकडे पाहतो ना, तेव्हा खरे कारण समोर येतं. आणि ते कारण म्हणजे जागतिक पुरवठा साखळीवर आलेला प्रचंड दबाव. सध्या मध्यपूर्वेत म्हणजे मिडल ईस्टमध्ये जो संघर्ष आणि तणाव सुरू आहे, ते यामागचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर मुख्य खेळ देशांतर्गत राजकारणाचा नाहीच मुळी, तो जागतिक बाजारातल्या अस्थिरतेचा आहे. हे कसं, ते एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर सर्वात महत्त्वाचा आणि थक्क करणारा मुद्दा म्हणजे हा आकडा 85 ते 90%. हो, भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 ते 90% कच्चे तेल म्हणजे क्रूड ऑइल इतर देशांतून आयात करतो. विचार करा, हा एक आकडाच पुरेसा आहे हे सांगायला की आपण जागतिक बाजारावर किती प्रचंड अवलंबून आहोत. जगात कुठे युद्ध झालं किंवा तेलाच्या विहिरी असलेल्या भागात थोडी जरी ठिणगी पडली की तिथे कच्च्या तेलाचे भाव भडकतात. आणि आपण जवळपास सगळंच तेल बाहेरून आणत असल्यामुळे तिथे तेल महागलं की साहजिकच त्याचे चटके इकडे आपल्या पेट्रोल डिझेलच्या दरांना बसतातच. म्हणजे जागतिक संघर्षच आपल्या इथल्या दरांचे कार्यनियंत्रक आहेत हे यातून स्पष्ट होतं. आणि याच पार्श्वभूमीवर 10 मे रोजी पंतप्रधानांनी केलेलं एक विधान खूप काही सांगून जातं. त्यांनी आवाहन केलं होतं की इंधन वाचवा आणि शक्य असल्यास मेट्रोचा वापर करा. आता वरवर पाहता आपल्याला वाटेल की हा फक्त एक पर्यावरणाविषयीचा संदेश आहे. पण जर जागतिक घडामोडींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक अप्रत्यक्ष इशारा होता, एक वॉर्निंग फ्लेअर. जागतिक ऊर्जा बाजारात जो भयानक दबाव वाढत आहे त्याची पूर्वकल्पना देणारा हा संदेश होता. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची टंचाई आणि महागाईचं मोठं संकट येऊ शकतं हे ओळखूनच हे आवाहन करण्यात आलं असावं. आता हे संकट नेमकं काय आहे हे समजण्यासाठी आपण जरा एका विशिष्ट भौगोलिक ठिकाणाकडे नजर टाकूया. हे संकट समजून घेण्यासाठी आपल्याला होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ होर्मुझचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल. एक साधं उदाहरण देतो. समजा एका मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणारी एकच मोठी पाईपलाईन आहे. आता जर कोणी ती पाईपलाईन दाबली किंवा ती फुटली तर काय होईल? संपूर्ण शहराचं पाणी थांबेल, बरोबर? अगदी तसंच ही होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे जागतिक तेल वाहतुकीची ती मुख्य पाईपलाईन आहे. सध्या इराण आणि आजूबाजूच्या प्रदेशात जो काही तणाव सुरू आहे त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. हा मार्ग थोडा जरी विस्कळीत झाला ना तरी संपूर्ण जगाला होणारा तेलाचा पुरवठा अडखळतो. आणि हेच आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की ही संपूर्ण साखळी प्रतिक्रिया किंवा चेन रिॲक्शन कशी काम करते. पहा, इराणचा संघर्ष सुरू होतो ज्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढतो. या तणावामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जहाजांचे सागरी मार्ग विस्कळीत होतात. मग काय, वाहतूक खर्च आणि विम्याचे दर अचानक गगनाला भिडतात. आता हा वाढलेला खर्च आणि तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर रातोरात भडकतात.
म्हणजे विचार करा, भौगोलिकदृष्ट्या एका छोट्याशा मार्गावर निर्माण झालेला अडथळा जगभरातल्या अर्थव्यवस्थेला कसा हादरून टाकतो. बरं, मग ह्या संकटावर उपाय काय? इथेच एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच SPR. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पॉवर बँक. आता जेव्हा घरातली वीज जाते तेव्हा आपण आपला मोबाईल पॉवर बँक वापरून चार्ज करतो ना, जेणेकरून आपलं काम थांबू नये. अगदी तसंच हे SPR म्हणजे देशाचे मोठे भूमिगत पॉवर बँक आहेत. इथे आणीबाणीच्या परिस्थितीसाठी लाखो बॅरेल्स कच्चे तेल साठवून ठेवलं जातं. उद्या जर जागतिक पुरवठा साखळी अचानक खंडित झालीच तर देशाचा गाडा हाकण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेची लाईट न जाण्यासाठी या साठवलेल्या तेलाचा वापर केला जातो. आणि आपली हीच ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारताने अलीकडेच संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE सोबत अत्यंत महत्त्वाचे करार केले आहेत. या कराराचे मुख्य 3 स्तंभ आहेत. पहिलं म्हणजे UAEची कंपनी ADNOC सोबत भारताच्या SPR मध्ये कच्चे तेल साठवण्याची भागीदारी. दुसरं, इंडियन ऑइल आणि ADNOC मध्ये झालेला दीर्घकालीन LPG पुरवठ्याचा करार, ज्यामुळे भविष्यात घरातल्या गॅसची टंचाई निर्माण होणार नाही. आणि तिसरं म्हणजे आपली तेल साठवणूक क्षमता थेट 30 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवणं. हे करार म्हणजे फक्त कागदावरच्या सह्या नाहीत बरं का. भविष्यात जेव्हा जागतिक बाजारात हाहाकार उडेल तेव्हा आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याची ही एक भक्कम ढाल आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, जर आपण इतके मोठे करार करतोय तर मग पेट्रोलचे भाव लगेच का कमी होत नाहीत, सरकार टॅक्स का कमी करत नाही, बरोबर? पण इंधनाच्या किरकोळ दराचे हे विभाजन जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की मूळ किमतीसोबतच यात उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकारचा VAT यांचा खूप मोठा वाटा असतो. आता खरं सांगायचं तर इंधनावरील कर हा कोणत्याही सरकारसाठी महसुलाचा एक अत्यंत मोठा आणि खात्रीशीर स्रोत असतो. देशातले रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी हाच पैसा लागतो. त्यामुळे जागतिक महागाईच्या काळात जेव्हा सगळंच महाग होत असतं तेव्हा सरकारलाही लगेच कर कमी करून स्वतःच्या महसुलावर पाणी सोडणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला तो तात्काळ दिलासा मिळत नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती आपण 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. एका बाजूला आहे अल्पावधीतील त्रास, म्हणजेच आपला आजचा त्रास. यात कच्च्या तेलाचे उच्च दर, जागतिक अनिश्चितता आणि घसरणाऱ्या रुपयाचा दबाव यामुळे इंधनाचे दर जास्त आहेत आणि ते आपल्याला सहन करावे लागत आहेत. पण दुसऱ्या बाजूला जे UAE सोबत करार झाले आहेत किंवा जे मोठे साठे तयार केले जात आहेत, ती आहे आपली दीर्घकालीन सुरक्षा. आज कदाचित पेट्रोलचे भाव थोडे जास्त वाटत असतील, पण उद्या जर युद्धामुळे तेलाचा पुरवठा पूर्णपणे थांबला तरी भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊ नये याचीही तरतूद आहे. म्हणजे हा विचार आजची परिस्थिती सावरण्यापेक्षा उद्याचे संभाव्य मोठे धक्के पचवण्याच्या तयारीचा आहे. तर मित्रांनो, या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. पेट्रोल पंपावर आपण जे जास्तीचे पैसे देतोय ना, ती खरोखरच फक्त महागाईची किंमत आहे का, की एका अत्यंत अस्थिर जगात आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला मोजावी लागणारी आपल्या ऊर्जा स्वातंत्र्याची, एनर्जी इंडिपेंडन्सची ती किंमत आहे? विचार करा, जोपर्यंत आपण इंधनासाठी बाहेरच्या जगावर 85% अवलंबून आहोत तोपर्यंत जगात कुठेही युद्ध झालं तरी त्याची झळ आपल्या खिशाला बसणारच. यावर कायमस्वरूपी उपाय काय असू शकतो यावर नक्की विचार करा. अशाच एका सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. मराठी कॉन्टेंटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.